नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पार्टीने पॅनल पद्धतीत अभूतपूर्व यश संपादन करत एक नवा राजकीय विक्रम प्रस्थापित केलाय. प्रभाग अ गटातील भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रीती संदीप भगत यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत केवळ विजयच मिळवला नाही, तर सर्वाधिक मताधिक्याची आघाडी घेत पॅनल पद्धतीतील पहिला ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केलाय. या निकालाकडे केवळ निवडणुकीतील विजय म्हणून न पाहता गेल्या 3 दशकांपासून भगत कुटुंबाने केलेल्या निष्ठावान, सातत्यपूर्ण आणि लोकाभिमुख जनसेवेवर जनतेनं उमटवलेला एक ठाम मोहर म्हणून पाहिलं जात आहे. या प्रभागातील 4ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत विरोधकांना नामोहरण केलंय. या यशामागे विकासाचा स्पष्ट अजेंडा, मजबूत संघटनात्मक ताकद आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेले भगत कुटुंबांचं घट्ट नातं निर्णायक ठरल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. प्रभाग अ गटातील प्रीती संदीप भगत या उच्च शिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक भान असलेल्या भाजपच्या महिला उमेदवार म्हणून मतदारांच्या पसंतीला उतरल्या. त्यांनी 12,474 मतं मिळवत तब्बल 10,261 मतांच्या आघाडीनं दणदणीत विजय मिळवला. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा यांवर लक्ष केंद्रित करणारी त्यांची भूमिका मतदारांना विशेष भावली. प्रभाग ड गटातील युवा नेतृत्वाचं प्रतीक मानले जाणारे निशांत करसन भगत यांनी 11,358 मतं मिळवत 9,051 मतांनी विजय मिळवला. युवकांचे प्रश्न, रोजगार, क्रीडा सुविधा आणि आधुनिक नागरी विकासाबाबतची त्यांची स्पष्ट भूमिका मतदारांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली. या पॅनलमधील राजकीयदृष्ट्या सर्वात निर्णायक विजय प्रभाग क्रमांक क गटातील दशरथ सीताराम भगत यांचा मानला जातोय. नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात लोकहिताचे मुद्दे ठामपणे मांडत प्रशासनाला जाब विचारला. त्यांच्या अनुभवसंपन्न, अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिक भूमिकेवर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत 11,168 मतं देऊन 8,390 मतांच्या आघाडीनं त्यांना विजयी केलं. हा विजय म्हणजे विकासाचा स्पष्ट अजेंडा आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेलं भगत कुटुंबाचं घट्ट नातं याचं प्रतीक आहे. प्रशासनाला जाब विचारणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि जनसामान्यांची नाळ जुळलेला भगत परिवार अशी ओळख या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.